नागपूर हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर होण्याची शक्यता। त्याआधी सरकार स्थापनेसाठी मुंबईत विशेष अधिवेशन होणार। बाबा आढाव यांच्या आंदोलनाला शरद पवारांची भेट। गेल्या 3 दिवसांपासून आढाव यांचं ईव्हीएमच्या विरोधात पुण्यात सुरू आहे आत्मक्लेश आंदोलन। निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा गैरवापर, पैशाने निवडणूक यंत्रणाच हातात घेतली आहे, शरद पवारांचा आरोप। भाजपकडून गटनेता निवडीसाठी येत्या 2 किंवा 3 डिसेंबरला बैठक होण्याची शक्यता। पक्षाकडून गटनेता म्हणून कुणाचा चेहरा जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष। महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला आझाद मैदानात होणार। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार। सूत्रांची माहिती, मोदींसह अनेक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही उपस्थिती असणार। सत्ता स्थापनेच्या धावपळीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात। एकनाथ शिंदे 2 दिवस गावी मुक्काम करणार। एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत तर प्रकृती ठीक नसल्यानं ते दरे या त्यांच्या मूळ गावी गेलेत। उदय सामंत यांचं स्पष्टीकरण। जितेंद्र आव्हाड, बच्चू कडूंची एकनाथ शिंदेंसोबत बैठक। तासभर केली चर्चा। कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची आव्हाड यांची माहिती। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव वरिष्ठांकडून निश्चित। संजय केळकर यांची प्रतिक्रिया। जनतेनं विकासाला मत दिलं, महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी मत दिलं, संजय केळकरांचं वक्तव्य। सत्ता स्थापनेपूर्वी मंत्रालयात लगबग। मंत्रालयामधील मंत्र्यांच्या दालनातील सामानाचं शिफ्टिंग सुरू। नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार असल्यानं सामानाचं शिफ्टिंग। मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके मंत्रिपदासाठी इच्छुक। कोणत्याही मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली तर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, शेळकेंची प्रतिक्रिया। मागच्या वेळी मंत्रिपदासाठी थांबलो, यावेळी मात्र एकनाथ शिंदे मंत्रिपदासाठी माझा विचार करतील, भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। भाजप आमदार बबनराव लोणीकर यांना बोलून दाखवली मंत्री होण्याची इच्छा। मराठवाड्यात सर्वात ज्येष्ठ असल्यानं मंत्रिपदाची संधी मिळावी, लोणीकरांची पक्षश्रेष्ठींना विनंती। खासदार नारायण राणेंनी घेतली फडणवीसांची भेट। राज्यातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। वक्फ बोर्डाला निधी देण्याबाबतच्या जीआर प्रकरणाची नवीन सरकार येतात चौकशी करणार। फडणवीसांची एक्स पोस्ट करत माहिती। जीआरचं औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी केली जाणार असल्याचंही केलं स्पष्ट। वक्फ बोर्डाला संविधानात स्थान नाही यावर भाजप ठाम राहणार। भाजपच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट। वक्फ बोर्डाला निधी देण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी परस्पर घेतल्याचाही पोस्टमध्ये उल्लेख। मुख्यमंत्री पदासाठी मुरलीधर मोहोळांच्या नावाची समाज माध्यमांवर चर्चा। मात्र होणारी चर्चा निरर्थक आणि कपोलकल्पित। एक्स पोस्ट करत मोहोळ यांच्याकडून स्पष्ट। पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी घेतली मंत्री नितीन गडकरींची भेट। पालघरमधील वाहतूक कोंडी तसेच महामार्ग विकासासंदर्भात केली चर्चा। महाराष्ट्रातील तब्बल 22 उमेदवारांकडून ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज। ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा पराभूत आमदारांकडून संशय व्यक्त। ईव्हीएममध्ये घोटाळा निघाल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंग पाचपुतेंचं वक्तव्य। तर ईव्हीएम यंत्रणा मॅनेज होऊच शकत नाही, पाचपुतेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। किरीट सोमय्यांकडून भाई जगताप यांची निवडणूक आयोग आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार। निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगताप यांची घसरली होती जीभ।
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज भंडारा दौऱ्यावर। विधानसभेच्या निवडणुकीनंतर पटोलेंचा साकोली मतदारसंघात पहिलाच दौरा। अंबादास दानवे संभाजीनगरच्या सर्व मतदारसंघात घेणार 2 दिवस बैठका। विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला जिल्ह्यातील एकही जागेवर विजय मिळवता आला नाही, त्यामुळे दानवेंचा दौरा महत्त्वाचा। नाना पटोले हे आरएसएसचे एजंट। मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंचा गंभीर आरोप। आरएसएस सोबत काम करून पटोलेंनी काँग्रेस पक्ष बर्बाद केल्याचंही शेळकेंचं वक्तव्य। बंटी शेळकेंनी माझ्यावर केलेले आरोप हा संघटनेतला विषय, त्यावर नंतर बोलेन। बंटी शेळकेंच्या आरोपावर पटोलेंची प्रतिक्रिया। राज्यात थंडीचा कडाका वाढला। सोलापूरच्या जेऊरमध्ये नीचांकी 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। तसंच राज्यात आजपासून किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता। नंदुरबारमधील सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील तापमानात घट। तोरणमाळ परिसरात तापमान 10 अंश सेल्सिअसवर। नाशिकमध्ये तापमानाचा पारा 2 तर निफाडचा पारा 3 अंशांनी घसरला। निफाडमध्ये यंदाच्या मोसमातील निचांकी तापमानाची नोंद। कडाक्याच्या थंडीनं निफाड नाशिककर गारठले। मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीत कडाक्याची थंडी। मागील 2 दिवसात पारा 9 अंशांवर। हिंगोलीत थंडीचा कडाका वाढला। नागरिक शेकोटी पेटवून उष्णतेची ऊब घेत आहेत। उबदार कपड्यांची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली। मुंबई महापालिकेकडून वाहन चालक पदाच्या 56 जागांसाठी भरती प्रक्रिया। जागा अंतर्गत पद्धतीनेच भरण्यात येणार। समान वेतन श्रेणीच्या मराठी लिहिता वाचता येणाऱ्या कामगारांना अर्ज करता येणार। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मुंबईकरांना 300 नव्या लोकलचं गिफ्ट। जोगेश्वरीमध्ये नवी टर्मिनल्स आणि वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्ससाठी 7,927 कोटींच्या प्रकल्पाची मंजुरी। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक। मरीन लाईन ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार। उद्या मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान ब्लॉक कालावधीत सीएसएमटी विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येणार। पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावरही उद्या मेगा ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल बेलापूर मार्गावरील सेवा रद्द। तसंच ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे पनवेल सेवाही रद्द। पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचे आतापर्यंत 67% काम पूर्ण। उर्वरित काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणार। मुंबई रेल्वे विकास महामंडळाची माहिती। महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय। नागपूर सीएसएमटी आणि कलबुर्गी सीएसएमटी दरम्यान विशेष गाड्या। बेस्टचा स्वस्त प्रवास कायम। नवीन वर्षात तिकीट दरवाढ न करण्याचा निर्णय। बेस्ट उपक्रमाच्या 32 लाखांहून अधिक प्रवाशांना दिलासा। बेस्टच्या ताफ्यात 1200 डबल डेकर येणार। बस ताफा वाढवण्यासाठी बेस्टच्या अर्थसंकल्पात तरतूद। डहाणूतील सारणी, निकावली, आंबिवली, उर्से बस सेवा तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा सुरू। ग्रामस्थांकडून बससह वाहक चालक यांचं स्वागत। अकोल्यातील सिरसोलीत 1803 मधील इंग्रज मराठा युद्धातील शहीद योद्ध्यांना मानवंदना। युद्धात मराठा सेनापती कर्ताजीराव जाईले झाले होते शहीद। एनडीएच्या 147व्या कोर्सची पुण्यात शानदार पासिंग आउट परेडला प्रमुख अतिथी म्हणून वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग उपस्थित। नाशिकच्या मनमाडमध्ये विद्यार्थ्यांसाठी इस्रो बस प्रदर्शन। अंतराळ आणि उपग्रहांची माहिती देण्यासाठी राबवण्यात आला उपक्रम। लातूर जिल्ह्यात पावसाअभावी द्राक्ष उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। परिणामी द्राक्षाचे भाव वाढण्याची शक्यता।
कार्तिकी यात्रेनिमित्त रुक्मिणीचं माहेर असलेल्या अमरावतीतील कौंडण्यपुरात अंबा रुक्मिणी महोत्सवाला सुरुवात। 1 लाख दिव्यांचा दीपोत्सव आणि नौका स्पर्धा ठरले महोत्सवाचं आकर्षण। बीडच्या परळी शहरात एका डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंग। डॉक्टर विरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। डॉक्टरच्या अटकेच्या मागणीसाठी परळी बंदची हाक। अकोला दर्यापूर मार्गावरील घुसर गावात बुलेट आणि अज्ञात वाहनाचा अपघात। अमित भातकुले तरुणाचा अपघातात मृत्यू। अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल। गोंदियाच्या सलाईटोला गावाजवळ एसटी बसचा अपघात। ड्रायव्हर आणि महिला कंडक्टर थोडक्यात बचावले। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ शिवशाही बस उलटली। आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू, 10 जण गंभीर तर 15 ते 20 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती। एसटी महामंडळाच्या इतर बसेसच्या तुलनेत शिवशाही बसच्या अपघातांचं प्रमाण सर्वाधिक। देखभाल दुरुस्तीचा अभाव आणि बसची डिझाईनही अपघाताला कारणीभूत असण्याची शक्यता। नागपुरातील कळमना भागात अगरबत्तीच्या कारखान्यात आग। लाखोंची अगरबत्ती जळून खाक। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। मध्य प्रदेशमधील खंडवा येथे मशाल मिरवणुकीत आग। 30 जण होरपळले, 15 जणांची प्रकृती गंभीर। दुर्घटनेप्रकरणी 18 आयोजकांवर गुन्हे दाखल। लखनौमधील फोम आणि फर्निचर कारखान्याला भीषण आग। खबरदारी म्हणून जवळपासची घरं केली रिकामी। आगीचं कारण अस्पष्ट। मेरठमध्ये एका महिलेकडून वृद्ध महिलेची हत्या। अनैतिक संबंधांना विरोध केल्यानं प्रियकराच्या आईवर केले चाकूने वार। दिल्लीतील प्रदूषण अत्यंत धोकादायक पातळीवर। प्रदूषणामुळे दिल्लीत सर्वत्र दाट धुकं, दृश्यमानता कमालीची कमी। बेंगल चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात। मच्छीमारांना बोटी आणि उपकरणं उंच ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या पुदुच्चेरी मत्स्य व्यवसाय विभागाच्या सूचना। हिजबुल्ला पॅलेस्टिनी लोकांना पाठिंबा देत राहील। हिजबुल्ला प्रमुख नईम कासिम यांची घोषणा। इस्रायली हल्ल्यांमुळे दक्षिणेकडील लेबनॉनची ऐतिहासिक बाजारपेठ उद्ध्वस्त। नाफ्तियेमध्ये मातीचा ढिगारा। येमेनमधील साना येथे हजारो लोकांचं निदर्शन। अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात नागरिकांच्या घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।